आता बघूयात महत्त्वाच्या बातम्यांचा फास्ट आढावा. प्रशांत किशोर यांच्या एंट्रीनं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा. अमित शहा यांनी काल सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शहांनी भेट नाकारल्यानं सुनेत्रा पवार पुण्याला गेल्याची चर्चाही रंगली आहे. अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते, मात्र या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार कुठेही दिसल्या नाहीत. पंतप्रधानांकडे फुटीर खासदारांना भेटायला वेळ आहे, मात्र संसदेत उपस्थित राहायला वेळ नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदी उद्धव ठाकरेंशी संवाद साधतात, मात्र उद्धव ठाकरे यांचा कारभार बंद दाराआड चालतो, असा टोला बन यांनी लगावला. देशात 17 ऑगस्टपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी बघाव्या लागणार आहेत. पाणी पुलाखालून जाणार आहे, असं सूचक विधान रोहित पवारांनी दिल्लीतील राजकारणावर केलं. डिलिमिटेशनवर कुठला पक्ष संसदेत कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कोणता पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल कळेल, असं रोहित पवार म्हणाले. अर्थ खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही, पण अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी केली जाते, असा आरोपही रोहित पवारांनी केला आहे. दरम्यान रोहित पवारांच्या दाव्यावर प्रवीण दरेकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी सल्लागाराशिवाय नव्हती, फक्त अजित पवारांना अरोरा नावाचा सल्लागार कधीच नको होता, असा दावा रोहित पवारांनी केलाय. प्रशांत किशोर हे सुनील तटकरेंना आवडणारे सल्लागार नाहीत, म्हणून ते बोलतायत का, असा सवालही रोहित पवारांनी केलाय. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. जनता सहमरेल असा समज ठेवून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल, असा इशाराच त्यांनी शिंदेंना दिला आहे. मुंबईकरांची मोकळी जागा लाटण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईतील अनेक जागा संस्थांना फुकटात दिल्या जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. भाजप आमदार अमरीश पटेल यांनी टीकेला उत्तर दिलं. ही जागा कुठल्याही खासगी कामासाठी दिली नसून ती सार्वजनिक कामासाठी असल्यानं लोकांना या मैदानाचा फायदा होणार असल्याचा दावा अमरीश पटेल यांनी केला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. नवीन बांधलेल्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात, सत्ता पालट करणं हा एकमेव पर्याय असल्याचं राज ठाकरे म्हणाले. कंत्राटात टक्केवारी घेतली जात असल्यानं रस्त्यांची कामं रखडली, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मुंबई गोवा महामार्गाच्या स्थितीवर राज ठाकरेंनी भाष्य केलंय. दरम्यान महामार्गाच्या कामात कमिशन खाल्लं जातं, एवढं कमिशन घेतल्यावर कंत्राटदार रस्त्यावर मातीच टाकणार, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केलाय. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यानं प्रशासनाला जाग येईल, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी रस्त्याची वाट लावली, असा आरोप संदीप देशपांडेंनी केला आहे. उल्हासनगरमध्ये मेट्रो येण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादावरून झुंकली. आपण केलेल्या पत्रव्यवहारामुळेच उल्हासनगरमध्ये मेट्रो येत असल्याचा दावा आमदार कुमार आयलान यांनी केला. मात्र त्यांचा दावा झुगारत शिवसेनेने जो आमदार शहरातील रस्ते बनवू शकला नाही तो मेट्रो आणू शकेल का, असा सवाल केला आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मुदतवाढ नाही. मराठी न येणाऱ्या चालकांवर 18 तारखेपासून कारवाई करण्यात येणार. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी यावी यासाठी 105 दिवसाची मुदत देण्यात आली होती. ती मुदत येत्या 15 ऑगस्टला संपते आहे. पनवेल इथे मनसे कार्यालयाचं उद्घाटन पार पडलंय. राज ठाकरे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. राज्यात कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पहिल्या टप्प्यात 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली असून पुढील 2 महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन सुरू असून त्या भागाचा कायापालट होईल. रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अभिनेत्री चार्ली चौहान आता लग्नबंधनात अडकली आहे. चार्लीने भारतीय क्रिकेटपटू रमनदीप सिंग सोबत लग्न केलंय.
डेटिंग ॲप्सवरून आता तरुणांचा मोहभंग होऊ लागलाय. सतत मिळणाऱ्या नकारात्मक अनुभवांमुळे या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून तरुणांचा विश्वास उडतोय. त्यामुळे तरुणी प्रत्यक्ष भेटीगाठींना आणि वास्तविक आयुष्यातील सामाजिक कार्यक्रमांना अधिक पसंती देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यावर आता त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार. इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, पॅकिंग, कच्च्या मालाच्या दरात वाढून वाढलेल्या खर्चामुळे गाय आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ होणार आहे. ही दरवाढ 11 ऑगस्टपासून लागू होईल. UPI व्यवहारांसाठी सामान्य ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. लहान व्यापाऱ्यांसाठी UPI सेवा मोठ्या प्रमाणात मोफतच असेल. पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कायद्यातील दुरुस्तीमुळे UPIवर शुल्क लागू होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं स्पष्ट केलं. मुंबईतील पूर्व पश्चिम वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील निर्णायक टप्प्याला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यात दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडमधील खिंडीपाडा दरम्यान 4.70 किलोमीटर लांबीचं जुळे भूमिगत बोगदे उभारले जाणार आहेत. एअर इंडियाने वैमानिकाच्या वेतनात 8 ते 15% वाढ करण्याची घोषणा केली आहे. वैमानिकांना आकर्षित करण्याबरोबरच अनुभवी वैमानिकांना कंपनीत कायम ठेवण्यासाठी वेतनवाढ करण्यात आली. एअर इंडियाच्या नव्या वेतन रचनेत वैमानिकांच्या करिअर प्रगतीवरही भर देण्यात आला आहे. टपाल विभागाकडून 8 सप्टेंबरला पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. टपाल विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पेन्शन अदालतीचं आयोजन. GPO इथल्या मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालयात सकाळी 11:30 वाजता ही पेन्शन अदालत पार पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. वुमन्स ऑन व्हील्स या प्रकल्पांतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे कागदमुक्त आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपीऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध असतील. मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे कागदमुक्त आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपीऐवजी PDF स्वरूपात मिळतील. मुंबई महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. वुमन्स ऑन व्हील्स या प्रकल्पांतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून जमा खर्चाचं गणित बिघडल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनानं मालमत्ता कराबरोबरच TMTच्या बस तिकीट दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीचा प्रस्ताव 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर घेण्यात आला. रे रोड येथील रेल्वे लाईनवरील पूल तोडून त्याच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं असून या पुलाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. मात्र यावेळी पूल विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने या कामाला ब्रेक लागला आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसला उतरती कळा लागल्याचं दिसतंय. बेस्टच्या ताफ्यात 10 वर्षांपूर्वी स्वमालकीच्या 4000 बस होत्या. आता केवळ 249 बस गाड्या शिल्लक आहेत. यासह प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. वर्सोवा घाटकोपर मार्गावर गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मेट्रो गाड्या धावणार आहेत. सोमवारपासून मेट्रोच्या सुधारित सेवा वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळात 8 नव्या मेट्रो धावणार आहेत. गर्दीच्या वेळी या मार्गावरील मेट्रो ट्रेनचं अंतर 3 मिनिटं 20 सेकंदांवरून 3 मिनिटं इतकं कमी करण्यात आलं आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी ही केवळ औपचारिकता मानता येणार नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय. पुनर्विकासामुळे सर्व सभासदांच्या हक्कांवर कायमस्वरूपी परिणाम होत असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. अमेझॉन रिटेल इंडिया विरुद्धच्या कारवाईवरून मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा FDAच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलंय. तसंच तुम्ही तुमची धोरणं आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करत आहात. हे म्हणजे डास मारण्यासाठी चक्क तलवारीचा वापर करण्यासारखं असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाला 1 महिना लांब असला तरी मुंबईत गणपती बाप्पाच्या उत्सवाची लगबग आहे. अनेक ठिकाणी मोठ्या मंडळांकडून बाप्पाचं आगमन होत आहे.
सार्वजनिक मंडळांना गतवर्षीप्रमाणेच यंदाही समुद्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कांदिवलीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहून त्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला. पालघर जिल्ह्यात आज जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आदिवासी संस्कृती जतन आणि संवर्धन करण्यासाठी अधिक महत्त्वाचं असल्याचं डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी म्हटलं आहे. कल्याणमध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला. आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी भवन उभारण्याची इच्छा असल्याचं महापौर वैशाली चौधरी यांनी म्हटलं. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटूनही मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई जाणवते. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक असल्याचं उघडकीस आलंय. पवित्र पोर्टलद्वारे सरळ सेवा भरती केली जाणार असून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात 2025-26 मध्ये 526 शाळा अनधिकृत असल्याचं उघडकीस आलंय. 43 शाळा बंद करण्यात आल्या असून 422 शाळांना दंड आणि नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदं भरण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. तसंच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले असून सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात पचनक्रियेमुळे पोटाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दूषित पाणी, अन्नातील जंतू संसर्ग आणि बदललेली पचनक्रिया यामुळे पोटाच्या तक्रारी आणि आजार वाढत आहेत. मूल्य प्रतिपूर्तीची रक्कम मिळवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सनदी लेखापालांकडून आवश्यक कागदपत्रांसह सर्व माहिती राज्य सरकारकडे सादर केली आहे. मात्र त्यानंतर सुद्धा अर्थ खात्याकडून नवे मुद्दे उपस्थित केले जात असल्यानं निधी वितरणास विलंब होतोय. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. एल निनोच्या सक्रियतेमुळे राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार राज्यात 637 मिलीमीटर पाऊस झालाय. या कालावधीत राज्यात सरासरी 622.7 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत 2% अधिक पाऊस झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याला पावसानं नवं रूप दिलंय. सध्या पावसानं शहापूर तालुका हिरवागार झालाय. कसारा वाशळा परिसरातून जाणारा समृद्धी महामार्ग निसर्गाच्या कुशीतून जातोय. प्रत्येक डोंगर हिरवेगार वस्त्र परिधान करून उभे असल्याचं दिसतंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफीचा लाभ मिळाला. यातील बहुतांश शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती आणि मराठवाडा विभागातील आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी अशा 14 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा नवी मुंबईत घडलं. टेम्पो चालकाला अचानक फिट आल्यानं टेम्पो दुभाजकाला धडकला. ऐरोलीमध्ये अपघात घडला. यावेळी रबाळे वाहतूक शाखेच्या 2 सतर्क पोलिसांनी प्रसंगावधान राखत चालकाचा जीव वाचवला आहे. एफडीएच्या कारवाईमुळे अनेकांचा रंग उडाला आहे. एफडीएच्या कारवाईमुळे अनेक बाजारपेठांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर दिसणारा पिवळा गूळ जवळपास गायब झालाय. नैसर्गिक तपकिरी रंगाचा गूळच विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दिसतंय. हनी ट्रॅपमध्ये अडकवून खासगी कंपनीतील 40 वर्षीय अधिकाऱ्याला एका महिलेने 1,39,81,000चा गंडा घातलाय. या प्रकरणी मुंबईतील 35 वर्षीय महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या संपर्कात न राहिल्यास, पैशांची मागणी पूर्ण न केल्यास खासगी फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यासह बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी या महिलेनं दिली होती.